आणि आजचा दिवस खगोलप्रेमींसाठी खास आहे। अवकाशात तुम्हाला ग्रहांची परेड पाहता येईल। शुक्र, शनी, गुरु, मंगळ, नेपच्यून आणि युरेनस आज एकाच रांगेत येतील। तथापि ही पूर्णपणे सरळ रेषा असणार नाही, कारण सर्व ग्रहांची स्थिती काही अंश एकमेकांच्या वर आणि खाली असणार आहे। युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह दुर्बिणीच्या मदतीने पाहता येतात, कारण हे दोन्ही ग्रह पृथ्वीपासून जास्त अंतरावर आहेत। शुक्र आणि शनी पश्चिमेला दिसतील, तर गुरु आणि मंगळ पूर्वेला दिसतील। 25 जानेवारीला देखील ही परेड होणार आहे। तसंच 20 फेब्रुवारीला होणाऱ्या परेडमध्ये बुध देखील सहभागी होणार आहे। एक्लिप्टिक हा जो मार्ग आहे आकाशामधला सूर्याचा, हा खूप महत्त्वाचा आहे। पृथ्वी ज्या मार्गाने सूर्याच्या भोवती फिरते त्याला अनुसरूनच आपल्याला तो आकाशातला एक्लिप्टिक दिसतो। या एक्लिप्टिकच्या जवळून, म्हणजे ज्या मार्गाने आकाशातून सूर्य प्रवास करणार आहे असं आपल्याला भासतं वर्षभरामध्ये, त्याच्याच जवळून गुरुचा पण प्रवास होणार आहे, शनीचा पण प्रवास होणार आहे आणि शुक्राचा असेल, मंगळाचा असेल, या सगळ्या ग्रहांचा प्रवास पण त्याच मार्गाने होणार आहे। तर सध्या आकाशामध्ये तीच स्थिती आहे की हे ग्रह ओळीने त्या एक्लिप्टिकच्याच आसपास आपल्याला दिसत आहेत आणि याच्यामध्ये वेगळं काही नाही। तर हे ओळीने दिसत आहेत, एक्लिप्टिकमधूनच त्यांचा प्रवास सुरू आहे। मात्र आत्ताचं वेगळेपण असं आहे की हे संध्याकाळच्या आकाशामध्ये आपल्याला दिसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।